नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आपल्याला दिसत आहे तुरीचा खोडवा। तर हा आपण तुरीचा खोडवा आपण घेत आहे मित्रांनो। हा आपल्या शेतामधला तुरीचा खोडवा आहे मित्रांनो। आपण तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या फवारणीमध्ये तुरीचा खोडवा घेताना आपल्याला फुलाची संख्या जास्तीत जास्त व्हावी यासाठी आपल्याला जे टाटा बहार टॉनिक आहे म्हणजेच कोणतं तर ॲमिनो बेस जे टॉनिक आहे तर ते घ्यायचं आहे। तर मित्रांनो आपण यामध्ये जे आहे तर ॲमिनो बेस जे टॉनिक आहे तर ते आपण घेतलेलं आहे। त्यामुळे आपल्याला दिसत असेल की चांगल्या पद्धतीने यामध्ये फुलांची जी आहे तर ती संख्या त्यामध्ये वाढलेली आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो। यामध्ये आपण बघू शकता फुटवे सुद्धा जास्त प्रमाणात आहे। तर मित्रांनो हे फुटवे कशामुळे जास्त निघलेले आहे तर त्यामध्ये आपण जे आहे तर जे ॲमिनो बेस टॉनिक आहे तर त्या टॉनिकचा त्यामध्ये वापर केलेला आहे। तुरीचा जो खोडवा आहे तर तो अशा पद्धतीने असेल। मग मित्रांनो त्यामध्ये आपल्याला फुलाचं जे रूपांतर आहे तर ते चांगल्या पद्धतीने शेंगात व्हावं, पूर्ण फुलं आहे तर ते पूर्ण फुल शेंगामध्ये रूपांतर व्हावं यासाठी आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे। तर मित्रांनो फवारणी घेताना त्यामध्ये आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे। तर त्या विद्राव्य खतामध्ये आपल्याला 05234 जे विद्राव्य खत आहे तर ते आपल्याला 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे मित्रांनो। आपल्याला शक्य झाल्यास त्यामध्ये जे बायोविटा एक्स जे टॉनिक आहे तर ते आपल्याला 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे। कारण मित्रांनो ढगाळ वातावरण चालू आहे, ढगाळ वातावरणामध्ये फुलांची गळ होऊ नये, त्याचबरोबर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर ते आपल्या पिकाला चांगले मिळावे यासाठी आपल्याला त्यामध्ये जे बायोविटा एक्स टॉनिक आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे। त्याचबरोबर अडकण्या होऊ नये आणि शेंगाचं जे आहे तर चांगल्या पद्धतीने रूपांतर व्हावं, जी आळी आहे तर ती आळी आपल्या तूर पिकाला लागू नये यासाठी आपल्याला त्यामध्ये कीटकनाशक घेणे गरजेचे आहे। तर कीटकनाशक घेताना मित्रांनो आपल्याला जे इमामेक्टिन बेंझोएट आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे। तर इमामेक्टिन बेंझोएट 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे आणि फवारणी करायची आहे मित्रांनो। त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशकामध्ये जे साप बुरशीनाशक आहे कार्बन डायझिम मॅन्कोजेब तर ते आपल्याला 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला जी खोडवा आहे तर त्याला फवारणी करायची आहे। तर मित्रांनो कमेंट करून सांगा की आपलं खोडवा जे आहे तर व्यवस्थापन कशा पद्धतीने झालेलं आहे आणि किती चांगल्या पद्धतीने आपल्याला जे आहे तर फुलांची आणि जी फांद्यांची संख्या आहे तर ती किती आहे कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो। धन्यवाद। जय जवान जय किसान।